अहो, मुली शिकतायत तर त्यांना शिकू दे की. आणि त्या मुलींमध्ये ब्राह्मण मुलींचाच भरणा जास्त आहे. गोपिका, तो आता मर्यादा ओलांडायला लागलाय. त्या दिवशी भिडे बाबांनी वाड्यात महाराच्या पोरीला शाळेत बसू दिले नाही म्हणून तो आता अस्पृश्यांची शाळा काढायला निघालाय. काय? तसकलात आणि मी घाबरत होतो ते त्यालाच. त्या जोत्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. त्या जोत्यासूर म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अरे देवा, म्हणजे वाचलोच की मी. वाचला? अहो 42 पिढ्या नरकात पडल्या असत्या तुमच्या. ओ नरकात, रवरव नरकात म्हणा. नाही, बरोबर बोलताय. घरात मांग महार शिरल्यावर अजून काय होणार. देवा पांडुरंगा, वाचवलंच रे बाबा. बरे झाले अल्हाट आम्ही वेळेत आलो, नाहीतर चीथू झाली असती सगळीकडे. अहो वाड्यात अस्पृश्यांची ये जा सुरू झाली असती. आणि मुळात तुमच्यापासून ही गोष्ट लपून ठेवायची नव्हतीच हो. तुम्ही ना जाब विचारा त्या ज्योत्याला. विचारा म्हणजे सोडतो की काय? पुन्हा हिम्मत व्हायला नको त्याची. चांगल्या 2 मुस्कटात ठेवून द्या त्याच्या, म्हणजे चांगला जाब विचारता येईल. हो पण जपून हो. नाही काय आहे, एवढे आगाऊ झालेत ना ते दोघे. त्या दिवशी त्याच्या बायकोने कोण भटास चपराक मारली, बिचारा खाली आडवा पडला. अरे हिरम, कोण भट कुठे, अल्हाट कुठे? अरे मराठा माणूस आहे, ह्यांचा नाद कोण करणार? तुम्ही आता गंमत बघाच.